टिप्पर दुचाकी अपघातातील मृतकांची ओळख पटली. पुसद येथील होमगार्ड जवानाचा समावेश. आज दिनांक 25 मे 2026 रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या इंदिरानगर येथील डम्पिंग ग्राउंडजवळ एका रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने 2 दुचाकीला जोरदार धडक दिली होती. झालेल्या या भीषण अपघातामध्ये 2 व्यक्तींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता व एक महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातामधील मृतकांची ओळख पटली असून एका व्यक्तीचे नाव गणेश विष्णू जाधव, वय 30 वर्ष, राहणार काठखेडा, तालुका पुसद असे असून दुसऱ्या मृतक व्यक्तीचे नाव अरविंद प्रल्हाद राठोड, वय 40 वर्ष, राहणार कोठारी, तालुका महागाव असे आहे. तर जखमी महिलेचे नाव अनिता अरविंद राठोड, वय 35 वर्ष, राहणार कोठारी, तालुका महागाव अशी त्यांची ओळख पटली आहे. पुसद शहर पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक गणेश जाधव हे त्यांची दुचाकी पॅशन प्रो वाहन क्रमांक MH29 AL 8360 ने काही कामानिमित्त पुसद येथे येत होते. त्याच दरम्यान मृतक अरविंद प्रल्हाद राठोड हे त्यांची पत्नी अनिता अरविंद राठोड यांच्यासह दुचाकी स्प्लेंडर वाहन क्रमांक MH29 AJ 7570 ने पुसद येथे पत्नीच्या उपचारासाठी येत होते. याच दरम्यान काठखेडा येथील रेतीचे वाहतूक करणारे खाली असलेले टिप्पर वाहन क्रमांक MH21 BH 3760 हे वाहन पुसदच्या दिशेने भरधाव वेगाने येत होते. इंदिरानगर डम्पिंग ग्राउंडच्या अलीकडे टिप्परसमोर गोवंश आल्याने त्यास वाचवण्याच्या नादात सुरुवातीला कोठारी येथील अरविंद प्रल्हाद राठोड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर त्या टिप्पर वाहनाने गणेश विष्णू जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन 50 ते 60 फूट घासत नेले. झालेल्या या भीषण अपघातामध्ये अरविंद यांच्या अंगावरून टिप्पर गेल्याने या अपघातामध्ये शरीराचे वेगवेगळे हाड मोडल्या गेले. डोक्याला गंभीर मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी अनिता यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच कमरेला डोक्याला मुक्का मार लागला असून दात तोंडात खुपसले. तर गणेश विष्णू जाधव यांच्या डोक्याला पाठीमागून गंभीर मार लागल्याने व अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश जाधव हे पुसद येथे होमगार्ड या पदावर कार्यरत होते. सदर घटनेचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार इंदल आडे व निरंजन आडे यांनी केला असून उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.